आज आपण मस्त असं मोहरीची भाजी आणलेली आहे। पाहू शकता मोहरीची भाजी या मस्त आपल्या रानातलीच आहे। एकदम मस्त अशी सुंदर मऊ आणि एकदम अगदी कवळे कवळे भाज्या घेतलेल्या आहे हिरवीगार। तर आपण मोहरीची भाजीची मस्त असं झणझणीत सुकी भाजी करणार आहे आज आपण। तर मोहरीची भाजी कशी करायची, सर्वात आधी भाजीला साफ करून घ्यायचं आहे आपल्याला। तर भाजी साफ कशी करायची ते पण दाखवणार आहे मी तुम्हाला। जर जाड दांडा असेल तर ते घ्यायचं नाही आपल्याला, कारण आपली भाजी अगदी कवळी आहे त्यामुळे आपण डेटा संगतच घेणार आहे। थोडंफार जास्त असेल तर ते या प्रकारे काढायचं आहे। ही मोहरीची भाजी आपल्या शरीरासाठी खूप चांगली असते आणि ह्याचा खूप सारे फायदे सुद्धा आहे। तुम्ही पण जिथं भेटेल तिथं नक्की घ्या मोहरीची भाजी आणि एकदा नक्की ट्राय करून बघा। खूप सुंदर अशी छान मोहरीची भाजी लागते। सर्वात आधी आपण या प्रकारे सर्व साफ करून घेऊया। आपली भाजी सर्व साफ करून झालेली आहे। आता आपण स्वच्छ 2 पाण्याने धुवून घेऊया, कारण पालेभाज्यांवर माती खूप जास्त प्रमाणात असते त्यामुळे 2 पाण्याने धुवायचे आपल्याला स्वच्छ। पाहू शकता मस्त अशी भाजी आपण धुवून घेतलेली आहे 2 पाण्याने स्वच्छ। आता आपण भाजी बारीक अशी चिरून घेऊया। भाजी आपल्याला या प्रकारे चिरून घ्यायची, अगदी लय बारीक पण नाही करायचं आणि लय मोठी पण नाही ठेवायचं। पाहू शकता या प्रकारे। आपली भाजी सर्व चिरून झाली आहे। आता आपण वाफायला ठेवूया। आपण कढाई भाजीची तशीच गॅसवर ठेवलंय, त्याच्यात पाणी सुटतं, अगदी थोडंसं आपल्याला पाणी टाकायचं याच्यावर। एक ग्लास पाणी टाकले मी आणि आता आपण ही भाजी छान असं वाफून घेऊया। 1-2 मिनिटच वाफायचे, आपल्याला पूर्णपणे शिजवायचं नाहीये। आपल्या भाजीला छान अशी उकळी आली आहे, पाहू शकता मस्त। भाजी किती आपली कढाई फुल भरून होती, लगेच गळाली, कारण पालेभाजी किती जरी जास्त वाटले तरी अगदी थोडीच होत असते शिजून। आपण त्याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकून घेऊया। कुठून घुसली भाजीसाठी तर आपण हिरव्या मिरच्या घेतल्यात 7-8 आणि लसूण घेतलेत 10-12 कळी, ते आपण बारीक असे लसणाला ठेचून घेऊया। या प्रकारे मोठं मोठं वाटून घ्यायचे लसूण। मिरची पण आपण अगदी बारीक वाटून घेऊया। पाहू शकता आपली भाजी छान अशी अर्धी शिजलेली आहे। तर आता आपण काढून घेऊया। भाजी आपण एका प्लेटीमध्ये काढून घेऊया। आपल्या भाजीतलं थोडं थोडं पाणी पिळून काढायचं आहे। भाजी गरम आहे, खूप जास्त गरम आहे त्यामुळे त्यात 1 ग्लास पाणी टाकलोय, म्हणजे आपल्याला आता पिळता येईल छान अशी। या प्रकारे घ्यायचे, असं पिळून घ्यायचे आपल्याला। आपण इथं गॅसवर कढई ठेवलेला आहे, कढई आपली गरम झाली आहे, त्याच्यामध्ये आपण 1 पळी ऑइल टाकून घेऊया। पाहू शकता कशी अगदी आपली भाजी मोकळी मोकळी झालेली आहे। ही भाजी किती शिजवली आणि काय केले तरी गिचकी होत नाही, अजिबात मोकळी मोकळीच राहते। त्यामुळे चिरताना सुद्धा लक्ष देऊन चिरायचं असतं, लय मोठी सुद्धा नाही आणि लय बारीक पण नाही,
अशी मस्त अशी भाजी आपण बनवताना जुळून आली पाहिजे, या प्रकारे आपल्याला भाजी चिरायची आणि शिजवायचं आहे. आणि भाजी पालेभाजी किती मोठी दिसत होते आपण चिरले तेव्हा, आता बघा केवढी शिजली. शिजून कमी होत असते, त्यामुळे क्वांटिटी जास्त घ्यायची असते भाजीची. या प्रकारे मी सर्व भाज्या मोकळं करून घेतल्या. आता आपण फोडणी घालूया. तेलामध्ये आपण सर्वात आधी लसूण टाकून घेऊया आणि वाटलेली हिरव्या मिरच्या सुद्धा टाकायची. आपला ठेचा छान लसूण सुद्धा छान लालसर भाजले पाहू शकता. आपण आता भाजी टाकून घेऊया. सर्व मिक्स करून घ्यायचे छान असं. पाहू शकता आपली भाजी एक नंबर अशी मोकळी आणि अगदी मस्त अशी दिसते. अगदी बारीक गॅसवरच आपल्याला 1-2 मिनिटं शिजून द्यायचे. आपण हिरव्या मिरचीत वाटताना थोडं मीठ टाकलेलं आहे आणि भाजी शिजवताना सुद्धा टाकलेलं आहे, तर इथं लक्ष देऊनच आपल्याला मीठ टाकायचं आहे वरून. पाहू शकता 2-3 मिनिटं मी भाजी छान असं शिजून घेतलेली आहे. आता आपण ह्याच्यामध्ये मोठं वाटलेला शेंगदाण्याचा कुट्टा टाकायचा आहे. अगदी छान असं थोडा बारीक आणि थोडा मोठा असं वाटलेलं कुट्टा टाकायचं याच्यामध्ये, जेणेकरून भाजी आपली छान अशी जुळून सुद्धा येते आणि खायला टेस्ट पण एक नंबर लागते मोठा शेंगदाणा असल्यावर. पाहू शकता कसले मस्त अशी एकदम मस्त भन्नाट सुंदर भाजी आपली तयार झालेली बघू शकता तुम्ही. कसले भारी जुळून आले आणि ही भाजी भाकरीसोबत, चपात्यासोबत, अगदी कुठल्याही ह्याच्यासोबत तुम्ही खाऊ शकता. बघू शकता कसली भारी झाली आहे भाजी. आणि काय भाजी एकदम अशी मोकळ्या करतात, ते अजिबात चांगली लागत नाही खायला सुद्धा. आणि कोरडी फट भाजी आहे ना, कधीच चांगली लागत नाही. या प्रकारे करायचं. ही पण अगदी मोकळीच आहे, पण अगदी जुळून आलेली की नाही भाजी मस्त अशी लबलबीत एकदम भारी अशी भाजी करायचं, जेणेकरून खायला सुद्धा टेस्टी लागते आणि चव सुद्धा लागते. पाहू शकता एकदम मस्त भन्नाट. आपल्या भाजीला तेल सुद्धा सुटलं शेंगदाणा टाकल्यानंतर पाहू शकता तुम्ही. अगदी मस्त कढायला तेल सुटलेलं आहे. तर आता आपण 1 मिनिट परतून घेतलंय फक्त आपण शेंगदाणा टाकून. तर खूप सुंदर अशी भाजी आपली रेडी झालेली आहे. या प्रकारे नक्की तुम्ही पण बनवा आणि एन्जॉय करा. खूप सुंदर अशी मोहरीची भाजी आणि खूप सारे फायदे सुद्धा आहेत मोहरीचे. तर कशी वाटली भाजी नक्की कमेंट करून सांगा. एकदा मात्र नक्की बनवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. बाय बाय.